आदेश या ठिकाणी बघा आपण आहे ना आता जो धुना धुना लावताना आहे ना आता हे जे महादेवजी नाथ आपलं धुना लावतं आज संध्याकाळच्या आरतीचा आहे ना आरती आज संध्याकाळची आम्ही 7:15 वाजता आरती होती 7:15 वाजायच्या आत सर्व मंदिरामध्ये दिवे लावले जातात। आता हे ना 10 दिवे लावले जाणार मंदिराच्या ह्याच्यामध्ये आणि हे जे आपले सागरजी आहे ये अपने है ना दिवा की तैयारी कर रहे हैं। ये पूरा देखो ये टोटल 10 दिवा लगाना पड़ता है। 10 दिवे लावले जातात बघा या ठिकाणी। हे महादेवजीनाथ हे धुना असा लावला जातो बघा संपूर्ण। हा आहे ना 20 वर्ष पूर्ण 20 वर्ष झाले अखंड धुना आहे। या ठिकाणी आप देख सकते हैं ये संपूर्ण बाहर का भी बाहर ऐसा है। ये बारिश का जो है ना बारिश जब नज़दीक आ रही है ना इसकी वजह से है ना पूरा पहले से तैयारी रखना पड़ता है बारिश के टाइम। ये ऐसा पूरा इधर जो दिखता है अपने को वो श्री 1008 श्री सिद्ध आनंद आश्रम श्री सिद्ध आनंद भोईबाबा आश्रम हा आश्रम आहे। या ठिकाणी अखंड धुना आदेश भोलेनाथ का कारण हा जो आहे ना 20 वर्षे झाले तिथे आहे ना हे बाबाजी इथे मंदिराचं काम चालू आहे। आणि हे जे गेट आहे बरोबर चिंकी घाटला जात आणि 1 किलोमीटर अंतरावरती नरसिंगपूरपासून आहे ना 18 किलोमीटर अंतरावरती आहे ना चिंकी घाट आहे। आपल्याला जर नरसिंगपूर मैयाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला आहे ना नरसिंगपूरच्या स्टेशनला आल्याच्या नंतर आपल्याला चिंकी घाट तिथून आहे ना 18 ते 20 किलोमीटर अंतरावरती रिक्षाने पण आपण येऊ शकता या ठिकाणी। आणि त्याच्या अलीकडं आपल्याला 1 किलोमीटर असा हा आश्रम आहे। त्या आश्रमावरती आहे ना आपल्याला तो आश्रमाचं नाव आहे श्री 1008 सिद्ध भोईबाबा आश्रम सिद्ध भोईबाबा आनंद आश्रम। आपल्याला ह्या चिंकी घाट रोडवरती चिंकीपासून 1 किलोमीटर अंतरावरती आपल्याला बघायला भेटणार। तर आमच्या ह्याच्या आरतीची संध्याकाळची तयारी चालू आहे आता। आणि इथं जय मा काली माता आहे। आमच्या संध्याकाळच्या आरतीची तयारी आता दिवे लावले 10 बघा। असा धुना त्या धुण्याचा बघा असा लावला जातो आहे बघा। हे बघा आपण बघू शकता। त्यानंतर आपल्याला खाली येणार जो धुना कसा लावला जातो आपण बघू शकता। हे बघा परत त्याच्यावरती जी सकाळी जी धुना लावला होता त्याची हे गौरी जाणार। आता 2 टाकली आता परत संपूर्ण हे करून ना हे अखंड धुना आहे। हे देख सकते बघा। आता यांनी आपले दिवे घेऊन चाललेत। त्याचे पहिला दिवा जे लावणार हे 4 दिवे घेऊन चाललेत। आपल्याला आहे ना इथे भोलेनाथांना लावणार। त्याच्यानंतर आपल्याला इथे 1 दिवा लावला यांनी। बघा 2 दिवे नंतर इथे ते बघा आता हे संपूर्ण धुना बघा। आता संपूर्ण हे झालं त्यावरून दाबून येणार संपूर्ण हे बघा। हे बघा ऐसा धुना लगाना जात नहीं चालू करनी पड़ेगी। ते पहा या ठिकाणी आपण बघू शकता। तर हा जो बघा इथे 1 दिवा लावलेला आहे भरगत का पेड़
त्याच्या बाजूला भोलेनाथ शंभो. आणि आता जो तिसरा दिवा जो लावणार आहे ना तिकडे आहे ना जे पिंपळाचं आपण जिथे म्हणतो ना 33 कोटी देवदेवतांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी प्रत्येक पानामध्ये देव आहे, भगवान आहे. प्रत्येक पानामध्ये तिथे दिवा लावणार. हे बघा इथे लावला. शनिवारी जर आपण दिवा लावला ना त्या ठिकाणी तर आपल्याला आहे ना जे आपल्या मनातली जी इच्छा आहे ना ते पूर्ण होते. कारण शनिवारी जर त्या झाडाला आपण दर शनिवारी दिवा लावला ना तर आपल्याला काही अडचण येणार. दर शनिवारी आपण आहे ना त्या झाडाला दिवा लावू शकतो. बरोबर महाराज? नहीं वही मेरे से गलती नहीं होना चाहिए महाराज. तेव्हा महाराजांना गरम झालं. इथं करण नाही ना अजून सुद्धा आहे ना. आता बघा या ठिकाणी बघा आता हा धुना हे झाला. आता संपूर्ण वरती घेणार या ठिकाणी. लग गई आग उसको. हे बा आता त्याच्या आतमध्ये संपूर्ण म्हणजे ना ज्यावेळेस आपण धुना हे करतो ना त्याच्या आतमध्ये दोन आपण गौरी ठेवलेली 2-3 ठेवल्या. त्याच्या आतमध्ये आता सर्व त्यांनी आहे ना पूर्ण प्रेस म्हणजे आहे ना पूर्ण आहे ना ते हवा आतमध्ये गेली नाही पाहिजे. हवा आतमध्ये सगळीकडं पूर्ण आहे ना धुना आहे ना पूर्ण आहे ना प्रेस करून दाबून घेणं. एकदम एक पण होल नाही पाहिजे आतमध्ये. तसंच आहे ना पेटून राहते. आता हे साफ करून घेणार. आता सर्व धुण्याचा सर्व व्यवस्थित धुना आहे ना सर्व ठिकाणी प्रेस करून घेतलेला आहे. सर्व म्हणजे दाबून त्याच्या हवा आतमध्ये. आता तुम्ही पाहिलं असेल का धुण्याच्या आतमध्ये आहे ना 3 गौऱ्या आपण टाकलेले आहे. संपूर्ण धुना आतमध्ये हे केलेलं आहे. आता त्याच्यावरती एक आहे ना जी सकाळी टाकलेली जी गौरी होती ना ती काढलेली आपण आणि त्याच्यानंतर ती बाजूला ठेवून आहे ना सर्व प्रेस करून त्याच्यावर ठेवलेली आहे आणि त्याच्यावर 3 आपण छोटे छोटे हे ठेवून दिलेले आहेत. आता आपोआप धुना पेटणार. ते पण तुम्हाला आपोआप तो बघा. आता हळूहळू त्याचा धूर चालू होणार म्हणजे तुमच्या लक्षात येणार. म्हणजे धुना असा आपल्याला काही गरज नाही आहे करायची आपोआप तयार होतो. आपण या ठिकाणी दर्शन पण घेऊ शकता. भुई बाबा आहेत. आता बघा याला काहीच केलेलं नाही आहे. आपण बघू शकता पेटला का? काय केलं? काहीच नाही. आपोआप आता धुना पेटला आणि 6:15 बरोबर आरती होणार. बघा बघितलं आपोआप धुना पेटला का? हे एक धुन्यामध्ये जो अखंड धुना म्हणतो ना आपोआप पेटतो. आणि हे दर्शन तुम्ही याचं घेऊ शकता. काही केलं न करताना आपोआप धुना या ठिकाणी. छोटा वाला ले गया ना उधर से मिल गया. आपण पाहू शकता. आता बघा आपल्याला किती हे झालं. आता हवन सामुग्री आता हवन होणार आहे बघा या ठिकाणी. जे हवन सामुग्री होणार नंतर शंख वाजणार. अभी हवन डालेंगे. देखो उसके ऊपर हवन सामग्री.
हर महादेव हर बोलिए शास्त्री शंभू जति गुरु गोरक्षनाथ जी